नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा आपला मेनू आहे बटाट्याच्या काचऱ्या. तुम्ही बघू शकता कसलं भारी टेक्स्चर आहे आणि कलर कसला भारी आला आहे आणि एवढ्या छान झालेल्या काचऱ्या. तर आपण आज रेसिपी बघणार आहे काचऱ्यांची. बाहेर एकदम छान पाऊस पडत होता, तर गरम काहीतरी क्रिस्पी काहीतरी खायचं होतं आणि थोडंसं स्पायसी. तर त्याच्यासाठी आपण घेतलेले 4 बटाटे. त्यांना असं स्लायसेसमध्ये कट करायचं आपल्याला. आपले बटाटे कट करून झाले आहेत. आता ह्याला आपण वॉश करून घेऊ छान. यातलं सगळं स्टार्च आपल्याला काढायचं आहे. बटाटे वॉश करून झालेले आहेत. आता आपण कोथिंबीर कट करू. मस्त गॅस पेटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवायची. आणि काचऱ्या करायच्या म्हणल्यानंतर तेल भरपूर लागतं, त्याच्यामुळे 2 चमचे आपण तेल टाकतोय. मस्तपैकी मोहरी टाकायची आपल्याला ह्याच्यात. चमचा जिरे टाकतोय आपण. फोडणीचा खूप छान वास सुटलाय. बटाट्याच्या काचऱ्या केल्या, तर आपण हा जो बटाटा आहे धुवून घेतलेला तो ह्याच्यात टाकतोय. त्याला आपण छान तेलात परतून घेऊ पूर्ण मिक्स होईपर्यंत. त्यात आपण मीठ टाकतो चवीनुसार. त्यानंतर थोडीशी धना पावडर टाकायची. थोडासा गरम मसाला, 1 टेबलस्पून जिरा पावडर, हे काश्मीरी लाल तिखट आहे, एकदम छान रंग येत आहे. आणि हळद, अर्धा चमचा हळद टाकते. आणि याच्यात थोडासा कांदा लसूण मसाला पण टाकतो आपण, आणि टेस्ट खूप छान होती. छान मिक्स करून घेऊ. पूर्ण मसाल्याची कोटिंग होईपर्यंत याला आपण छान असं हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय हा. असं छान क्रिस्पी झालं म्हणजे खूप टेस्ट येते त्याला. हे बघू शकता तुम्ही किती छान कलर आलाय. आपल्या काचऱ्या रेडी आहेत. तुम्ही बघू शकता कसला भारी कलर आलाय. टेस्टला एवढ्या भारी लागतात काचऱ्या, खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलांच्या डब्याला पण तुम्ही काचऱ्या देऊ शकता. सगळेजण आवडीने खातात आणि घरी पण आपल्याला ज्यावेळेस तोंडी लावायला काहीतरी पाहिजे असतं त्यावेळेस आपण काचऱ्या बनवू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर वेगळ्या टाईपच्या काही रेसिपीज असतील तर तुम्ही सजेस्ट करा. मी तर वरण भातासोबतच खाल्लेल्या ह्या काचऱ्या एवढ्या छान लागल्या. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा.